पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर स्टेट सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय। जवळपास कमरेपेक्षा जास्तीचं पाणी या एम्पायर स्टेट सोसायटीच्या फेडरेशन 2 मध्ये असलेल्या रो हाऊसमध्ये साचलंय। सकाळपासूनच काही रहिवासी या बंगल्यामध्ये अडकून होते। घरात व घराबाहेर कमरेभर पाणी असल्या कारणाने रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती। मोठ्या प्रमाणात घराच्या परिसरामध्ये पाणी साचल्या कारणाने नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते। कित्येक तास नागरिक घरामध्ये अडकून होते। त्यानंतर आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। काही आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आले। या ठिकाणचे माजी नगरसेवक शैलेश मोरे व काळूराम पवार यांच्या प्रयत्नाने या ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले। या संदर्भातील माहिती त्यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली। त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची पाठवलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहूयात। आपण पाहू शकतो एम्पायर स्टेट सोसायटीचं हे सगळं रो हाऊसचा एरिया आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की गुडघाभर नव्हे तर कमरेच्या इतकं पाणी साचलेलं आहे। सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे सुरू आहे। आपण पाहू शकतो की घरात काही नागरिक अडकलेत तर त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरू आहे। आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मुसळधार पाऊस जे आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू होता आणि आपण पाहू शकतो एम्पायर स्टेटचा हा सगळा परिसर आहे। संपूर्णपणे हे जे एम्पायर स्टेट सोसायटीतील रो हाऊस आहे हे पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। नागरिकांनी आपली घरे सोडली आहेत। पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। एम्पायर स्टेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। आपल्यासमोर माजी नगरसेवक शैलेश मोरे। शैलेश, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे, कशा पद्धतीने या ठिकाणच्या नागरिकांना तुम्ही मदत करताय, बचाव कार्य करताय? ॲक्च्युली काल रात्रभर इथं जोरदार पाऊस झालेला आहे अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात। सकाळी 7 वाजल्या सुमारास मला कॉल चालू झाले एम्पायरमधून। आमच्या इथे रो ॲक्च्युली 1500 फ्लॅट आहेत आपले फेडरेशन 1, 2, 3 आणि काही रो हाऊसेस आहेत। त्या रो हाऊसेसच्या इथे पाणी हळूहळू वाढत गेलं। मला फोन आला म्हणून मला अर्धा 1 फूट पाणी वाढलेलं आहे, थोडं कमी होईल। पण त्यानंतर जसं वेळ वाढत गेली 8, 8:30, 9, 9:30 त्यानंतर पाणी वाढत गेलं। 10ला जेव्हा मी खाली आलो तर माझ्या कमरेपर्यंत पाणी होतं आणि रोजमध्ये पाणी घुसल्यामुळे आमच्या रोजचे कमीत कमी 20 ते 25 रोज होते त्यांच्या फॅमिलीसाठी अडकले गेले। आता करणार काय? मग शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून एम्पायर स्टेट रेसिडेन्स, नगरसेवक शीतल शिंदे यांचे बंधू आमचे संतोष शिंदे, आम्ही प्रदीप आमचा, अशा टीमनी कल्पेश जोशी आमचे बीजेपीचे सगळे मेंबर्स आहेत त्यांनी पालिकेंना हे कॉन्टॅक्ट करून सगळे जेसीबी, ब्रेकर, ट्रॅक्टर असे सोल्युशन काढून आम्ही हळूहळू पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही किती वर्ष इथे राहताय आणि याच्या आधी अशी कधी समस्या उद्भवली होती का? 2005 मी आलो राहिला इथं एम्पायर स्टेटला। तेव्हापासून आजपर्यंत फर्स्ट टाइम अशी घटना घडली।
20 वर्ष झाले, 18-19 वर्ष, 18 वर्ष झाली. 18 वर्षात पहिल्यांदा अशी घटना घडली. पहिल्यांदा घडली. लोकांना रेस्क्यू करायला लागलं. रेस्क्यू करायला लागलं काही लोकांना. आता शेवटी रेस्क्यू टीम आली आमची अग्निशामकची. त्यानंतर आम्ही कमीत कमी जैन लोकांचे आमचे जे गुरुजी आहेत, धर्मगुरू आहेत, त्या 4-5 जणांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे. तसंच एक 2-3 आणि फॅमिली लेडीज आहे, 2 बारीक बाळा होती, सगळ्यांना रेस्क्यू केले त्यांच्या घरात. कशा हे पाणी काढण्याचं काम कशा पद्धतीने सुरू आहे, पाणी कसं कमी होईल, काय उपाययोजना केलेल्या आहेत? आता आम्ही काय केलेलं आहे, बॅक साईडला दर्शन अकॅडमी स्कूल आहे, आता आपण थांबलो त्या बॅक साईडला 3 होल मारले आहेत मोठे मोठे, भिंत तोडून. तर ऑप्शन नाही, खाली लो मध्ये असल्यामुळे पाणी काढू शकत नाही, सक्शन होऊ शकत नाही त्या पाण्याचं. पाणी एवढ्या प्रमाणात जास्त आहे, तर आम्ही होल पाडलेत. आता फक्त वेट अँड वॉचची भूमिका बाकी काही. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल सगळ्या परिस्थितीनंतर? मी लोकांना एवढं सांगतो की जे आता खालच्या फ्लोअरला राहतात त्यांनी आपलं वर शिफ्ट व्हावं, मित्रपरिवार असेल किंवा जे नातेवाईक असतील, आणि घराबाहेर पडू नये सध्या.